लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे। अर्थात याबाबत कोणत्याही नेत्यानं अधिकृतपणे आपली भूमिका दिलेली नाही। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आज जो फॉर्म्युला समोर आला आहे जवळपास त्याचप्रमाणे महायुतीच्या जागांचं सूत्र असेल। पाहूया याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। महायुतीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा जागा वाटपाचं गणित ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। अपेक्षेप्रमाणे भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये भाजपच मोठा भाऊ राहणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली। यात राज्यातल्या 32 लोकसभा जागांचा आढावा घेण्यात आला आणि त्यानुसार एकूण 48 लोकसभा जागांपैकी भाजप 32, शिंदेची शिवसेना 10 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र अद्याप असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केला। अजून मी सुद्धा कोर टीमचा सदस्य आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 6 लोकांच्या कोर कमिटीचा मी सदस्य असताना आमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही आणता कुठून? काहीही अजून ठरलेलं नाही। 2019ला जेव्हा शिवसेना भाजप युती होती तेव्हा भाजपनं 25 तर अखंड शिवसेनेनं 23 जागा लढल्या होत्या। यावेळी युतीत भाजप 32, शिंदेची शिवसेना 10 तर अजित पवार गट 6 जागा लढणार असल्याचं बोललं जात आहे। शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा गट असे 2 पक्ष आले असले तरी भाजप गेल्या वेळेहून अधिक जागा लढणार असल्याचं चित्र आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी 22 जागांची मागणी केली होती। त्यानंतर जितक्या शिंदे गटाला तितक्याच आम्हाला जागा हव्यात असं भुजबळ म्हणाले। तर महायुतीत कुणीच लहान मोठा भावाच्या भूमिकेत नसेल असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। नाही, आमचे 13 जरी खासदार आता असले पण आमचे 18 खासदार निवडून आलेले आहेत आणि 22 जागा आम्ही मागच्या वेळेला लढलेलो आहे। त्यामुळे आमची मागणी 22चीच आहे आणि 22 जागा मागत असताना त्याच्याबद्दलचे जे काही आमचे समीकरणं असेल ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी ठेवतील। त्यांचे सुद्धा काही 40च्या आसपास आमदार आहेत, आमचे सुद्धा 40-50च्या आसपास आमदार आहेत। त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रिपदं मिळतील तेवढे आम्हाला मिळावी। त्यांना जे काही समजा खासदार किंवा त्याच्या काही जागा मिळतील तेवढ्या आम्हाला मिळाव्यात। याची चूक काय असं मला वाटत नाही आणि त्याप्रमाणे प्रयत्न होतील। जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात। तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता मिठाचा खडा टाकला, आता काहीतरी वेगळं घडणार, आता जागा वाटपात वाद होणार। काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, काही वाद होणार नाही। काही नाही, छोटा नाही, मधला नाही, धाकटा नाही, खूप मोठा नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित करू। गेल्या वेळी सातारा, बारामती, शिरूर आणि रायगड या 4 जागांवर राष्ट्रवादीचे खासदार जिंकले होते। आता या 4 पैकी सातारा, बारामती आणि शिरूर या 3 जागांवरचे खासदार शरद पवारांसोबत तर एकटे रायगडचे खासदार तटकरे अजित पवारांकडे गेले। मात्र या 4ही जागा तर लढणारच, मात्र इतर काही जागा देखील मेरिटच्या आधारावर लढू अशी इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवली होती। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत। परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय। जागा मागणी करणे काही चुकीचं नाहीये। आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे? शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्त्वाचं नाही आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात, तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.